जालना जिल्ह्यातील घनसांगवीच्या भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयानं शेतकऱ्यांसाठी अभिनव उपक्रम सुरू केले। QR कोड स्कॅन करा आणि घरबसल्या शेतजमिनीची नक्कल मिळवा असा एक अनोखा उपक्रम या विभागानं सुरू केलाय। या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतजमिनीची नक्कल तात्काळ मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। QR कोड स्कॅन करा आणि शेतजमिनीची नक्कल घरपोच मिळवा असा उपक्रम जालन्यातील घनसांगवीत सुरू करण्यात आलाय। घनसांगवी भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षकांच्या संकल्पनेतून हा प्रयोग सुरू करण्यात आलाय। या उपक्रमामुळे भूमी अभिलेख विभागात शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या खेटात थांबल्या आहेत। याबद्दल शेतकरी काय म्हणतात पहा। आता ऑनलाईन पद्धती झालेली आहे QR कोड स्कॅन करून। ओके, तर तुम्ही अर्ज कोणत्या पद्धतीने मोजणीसाठी केला होता? लेखी दिला की QR कोड स्कॅन करून दिला की नाही? QR कोड स्कॅन करून दिलेला आहे, त्यावरती पेमेंट भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मोजणीसाठी पुन्हा डबल बोलवणं आलं मला आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला ही तारीख आहे। त्यांनी अगोदर मला काय दिलंय की एक नोटीस वगैरे त्यांनी पाठवल्या, तर त्या सगळ्यांना नोटीस पोहोचल्यानंतर काही एक दोन जणांनी नोटीस घेतल्या नाही। ज्यांनी समजा आमचे म्हणजे शेत काढलं होतं त्याच माणसाने घेतले नाही नोटीस, आणि नंतर मग ते मोजणी करण्यासाठी ज्यावेळेस आले कच्ची आखणी त्यांनी करून घेतली। त्याच्यानंतर ते घनसांगवी येऊन त्यांनी आता पक्कीसाठी ज्यावेळेस मला आता खुणा गाडायचे काम करणार आहेत त्यावेळेस ते म्हणे की आता तुम्हाला 21 तारीख त्यांनी मला दिली, 21 तारखेला तुम्हाला आम्ही खुणा काढून देऊ म्हणजे पूर्ण साईडनं। तुम्ही ऑनलाईन अर्ज कधी केला होता आणि तुम्हाला निरोप कधी आला की मोजणी या दिवशी होणार आहे? ऑनलाईन अर्ज आम्ही 5 तारखेला केला होता फेब्रुवारीमध्ये, आणि मला मार्च एप्रिल मध्ये समजा मला मोजणी आलेली। हो बरं, ही जी पद्धत आहे QR कोड स्कॅन करण्याची ही शेतकऱ्यांसाठी आता सोपी झालेली आहे की पहिली? नाही, शेतकऱ्यांसाठी ही सोपी झालेली आहे। पहिली थोडी किचकट वाटत होती, कारण ते या फॉर्म भरा पुन्हा दुसऱ्या दिवशी या, आता लगेच लागले ताबडतोब कार्यक्रम होऊन चाललेले। मॅडम मला सांगा की घनसावंगीच्या भूमी अभिलेख विभागाने 2 QR कोड जे आहे ते शेतकऱ्यांच्या समस्या सोडाव्या यासाठी तयार केलेले आहे। त्यापैकी एक QR कोड आहे नक्कल मागण्यासंदर्भात। तर फॉर एक्झाम्पल त्या एखाद्या शेतकऱ्याला नक्कल हवी असेल ऑनलाईन, तर ती QR कोडच्या माध्यमातून देण्याची प्रक्रिया कशी आहे आणि तुम्ही कधीपासून हा ऑनलाईन जी आहे ऑनलाईन नक्कल देण्यासंदर्भातल्या सेवा ही कधीपासून सुरू केलेली आहे? आम्ही या 100 दिवसाच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विकास म्हणजे कार्यालयीन सुधारणा अंतर्गत हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि 1 मे पासून आम्ही ह्या QR कोडच्या साहाय्यानं अर्जदारांना नक्कल अर्ज भरण्याची सुविधा दिलेली आहे। आणि यामुळे काय होतंय की अर्जदारांना नक्कल घेण्यासाठी ऑफिसमध्ये येऊन अर्ज भरणं, ते झेरॉक्स सेंटरवरून अर्ज घेणं, तो अर्ज भरून अभिलेखात जमा करणं आणि त्याच्यानंतरच अभिलेखापाल त्यांना आवश्यक असलेल्या कुठल्या नकला आहेत त्याची चाचपणी करतो आणि ते असतील तर त्यांना पुरवतो। पण आम्ही ते QR कोड करून दिल्यामुळं नागरिकांना कुठूनही छापील अर्ज घेण्याची गरज नाहीये आणि त्यांना फक्त ते मोबाईलवर सुद्धा त्या QR कोडच्या माध्यमातून नक्कलचा अर्ज करता येतो आणि ज्या नकला त्यांना आवश्यक आहेत किंवा वारंवार नकला मागितल्या जातात त्या नकलांना सिलेक्ट करण्याची प्रोव्हिजन त्या गुगल फॉर्म मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। गावाची लिस्ट दिलेली आहे। अर्जदारांना फक्त गाव सिलेक्ट करायचंय, गट नंबर टाकायचा आहे आणि त्यांना कुठली नक्कल पाहिजे ती सिलेक्ट करायची आणि फॉर्म सबमिट करायचा आहे। आणि हा फॉर्म आमच्या ऑफिसला प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्यांना त्याची जी नक्कल फीस होते ती कळवतो। नक्कल फीस सुद्धा चलनानं भरण्याचं प्रोव्हिजन आता सुरू झालेली आहे किंवा आम्ही मागच्या 3-4 महिन्यापासून नक्कल फीस चलनानेच भरून घेतोय। त्यांनी चलनानं नक्कल फीस भरली की ते आम्ही त्यांना त्या नक्कल व्हॉट्सअपद्वारे किंवा ईमेलद्वारे किंवा ते जर बाहेर घेऊन जाऊ इच्छित असतील तर त्यांना बाहेर, अशा सगळ्या पद्धतीने आम्ही त्या पुरवत आहोत। कशी आहे आणि त्या अनुषंगाने कशी कारवाई तुमच्या कार्यालयाकडून सुरू आहे? मोजणीच्या वेळेस बऱ्याचदा लगतधारकांना किंवा सहधारकांना ते मोजणी मान्य नसते किंवा मोजणीची प्रोसेस सुरू झाली ती त्यांना माहीत झालेली नसते, त्याच्यामुळे त्यांना मोजणी प्रक्रियेत पूर्ण सहभागी होता येत नाही। मग अशा वेळेस ते लोक मोजणीचे तिथे थांबायचं सोडून इकडे तिकडं हे करत म्हणजे मोजणी कशी स्थगित करता येईल याबाबत हे करतात, परंतु त्यांना मोजणीची तक्रार
करण्याचं म्हणजे साधन त्यांना जागेवरच उपलब्ध करून दिलेलं आहे. ते मोजणी तक्रारीचं QR कोडच्या माध्यमातून त्यांना एक गुगल फॉर्म दिलाय. त्या फॉर्मच्या माध्यमातून त्यांनी तक्रारीचे जे काही त्यांची तक्रार आहे ती नोंदवली की आम्ही त्याची तपासणी लावतो. टेक्निकल तक्रार असेल, बाबा ह्यांनी चुकीच्या खुणा दिल्या किंवा ह्यांच्या आधी खुणा आम्हाला मान्य नाहीत, ह्या जर त्यांनी अशा टेक्निकल दिल्या तक्रारी तर त्याची आम्ही नेमतंदार मार्फत जागेवर जाऊन पुन्हा मोजणीची तपासणी करायला लावतो. आणि तपासणी अंती त्यांची तक्रार ग्राह्य असेल तर ती मोजणीचा नकाशा दुरुस्त होतो किंवा मग तसं त्यांना कळवण्यात येतं की तुमची तक्रार चुकीची आहे, बाबा ते मोजणी काम झालेलं ते बरोबर आहे. हा, मला एक सांगा की नकली संदर्भातला QR कोड आणि हा तक्रारी संदर्भातला QR कोड दोनही प्रकारचे फॉर्म भरल्यानंतर नकली संदर्भातला भरल्यानंतर किती दिवसात नक्कल दिली जाते आणि तक्रारी संदर्भात तक्रार केल्यानंतर किती दिवसात तक्रारीचे निवारण करण्यात येते? नक्कलला अगोदर 3 दिवसाची मुदत होती, पण आता तेवढी म्हणजे मुदत लागत नाहीये. त्यांनी चलन भरलं, चलन डिफेक्ट झालं की आम्ही त्यांना लगेच नकला देतो. चलन डिफेक्ट व्हायला किमान 2-3 दिवसाचा अवधी लागतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.